कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपलं कसं काय? माझं अरेंज मॅरेजचं. किती वर्ष झाली? 12 वर्ष कंप्लीट. 13 वर्ष. कुठे आले होते बघायला? ते गणेश चतुर्थीच्या दिवशी बघायला आले होते. मी कॉलेजला गेली होती. गणेश चतुर्थीच्या दिवशी. हां. आणि लग्न कधी? अनंत चतुर्दशी बघायला आले होते. मी कॉलेजला गेली होती. मग ते थांबून राहिले की आम्हाला मुलगी बघायचीच आहे बा म्हणून, नाही का. अच्छा, हो बरोबर. तुम्ही किती वाजता आला घरी? मी 4 वाजता आली. तोपर्यंत थांबलो. मग ते मग बघितलं वगैरे मला. मग नंतर नेक्स्ट वीकला फॅमिलीला घेऊन आले. मग तुम्हाला आवडले होते तेव्हाच? हो, आवडले होते. का इतका वेळ थांबले? मग नेक्स्ट वीकला बहिणीला वगैरे घेऊन आले. मग आम्हाला स्थळ पसंत आहे म्हणे. काय करतात मिस्टर? ते ग्रेनाइट स्टाईल मार्बलचं त्यांचा बिझनेस आहे. बरं. माझी स्टोरी म्हणजे माझं अरेंज मॅरेजच आहे. मला यांचे काका बघायला आले होते. पण आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरचं वातावरण नाही, इकडलं वातावरण थोडं वेगळं, अपोजिट असल्यासारखं. माझे बाबा खूप प्रेमळ स्वभावाचे आहे. आई पण एकदम शांत आहे. भाऊ आहे, वहिनी आहे, नाही बहीण पण आहे. पण इकडे कसं व्हायचं की मला कुठेच जायची परवानगी नव्हती. पहिला चान्स मिळाला तर तो महामिनिस्टरमुळेच. काय? ही गोष्ट खरी. महामिनिस्टरच्या मैत्रिणी जुळल्या, बस हाच आमचा ही ताकद झाली. हो, म्हणजे हे माहेर आहे. आणि आता मला ते छान आहेत ना की कधी बोलवलं ना सर ते येतात. मैत्रिणी हा एक आधार मिळाला आहे. आम्ही या महामिनिस्टरच्या ग्रुप म्हणजे ऑडिशन मुळे आम्ही तेवढ्यावरच नाही थांबलो. आम्ही भेटायचं बा दर महिन्याला. तर आम्ही पण सुरू केली आहे आम्ही आता. आणि दर महिन्याला भेटतो. कुठल्या हॉटेलमध्ये. लग्न कसं झालं? माझं लव्ह मॅरेज झालं. आमच्या ग्रुप लव्ह मॅरेज आहे. जे मी हसते ना हे पण कसं झालं लग्न? लव्ह मॅरेज म्हणजे मेडिकल स्क्वेअरला राहायची मी माझ्या आईकडे. तर हे तिथं म्हणजे बघायचे ते पण. आधी मेडिकल स्क्वेअरलाच राहत होता. आता इथे ऋषी कोऑपरेटिव्ह सोसायटी शताब्दी स्क्वेअरला शिफ्ट झालं. त्यांनी ना मला डायरेक्ट लग्नासाठी प्रपोज केलं होतं. असं काही नाही, डायरेक्ट मुझसे शादी करोगी क्या हाच शब्द वापरला. आता काय म्हणतात ते? छान आहे. नाही, खुश आहेत सर. एवढं बोलता तुम्ही जेव्हा, तेव्हा ते काय म्हणतात? आधी शांत होते माझ्यामुळे, तरी आता थोडे बोलायला लागले. आधी खूप शांत होते सर. ते काय करतात? त्यांचं प्रॉपर्टीचं काम आहे सर. हो का? आता ते शांत नाही झाले. नाही, आता बोलतात. यांना माहितच आहे ना, छान बोलतात. आता पण ते काय बोलले, तुम्ही म्हणे छान नटून जा म्हणे. ज्या म्हणे बाया असतील ना म्हणे हावशी, त्या सकाळीच पार्लर मध्ये गेल्या असतील म्हणे. तू का बरं नाही? मी म्हटलं नाही, मी सिंपल मध्ये तशी डिंपल आहे ना सिंपल मध्ये मी उखाणा तसंच तयार करून आणलाय. घ्या लवकर घ्या उखाणा घ्या. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ट्विंकल, अतुल रावांची ज्योती नेहमी दिसते सिंपल मध्ये डिंपल. तुम्ही घ्या. संसार रूपी करंडा, मनोरूपी झाकण, राजेश रावांचे नाव घेते आदेश भाऊजी. होम मिनिस्टरचं कारण. तुमच्या 6 जणीत कधी वाद झालाय इतक्या दिवसात? ही आहे जरा, ही चिडकी आहे. भिशी जर आला काही कोणाचं कमी जास्त होते, मग आपण काढून टाकू, मग असं करू. तुमचे मिस्टर काय खुश होतील माहितीये? या सगळ्या जणी तुमचा राग बाहेर माझ्यामुळे प्रॉब्लेमच आहे. मग मला नेहमी म्हणतात तू चिडकी आहे, तू अशी आहे, तू माझ्यामुळे म्हणजे तुझ्यामुळे नेहमी तू भांडतच राहते माझ्यामुळे, तू असं तसं. ते नेहमी मला म्हणा. आणि हे एपिसोड बघितला ना, मला म्हणून बघ तुझ्या फ्रेंड पण बघ. बोलत नाही मग ती काही दिवस, खूप जास्त बरेच दिवस म्हटलं कधी असं आमचा अबोला कधीच नाही झाला सर. इतके वर्ष माझ्या लग्नाला तर 17 वर्ष होतील. पुढल्या महिन्यामध्ये बोलल्याशिवाय राहूच शकत नाही. पण नाही सर, मी जरी नाही बोलली ना तर तिकडे अजून जास्त टेन्शन वाढून जातो त्यांचं, म्हणून मी पटकन बोलते. तुमच्याकडे काय अबोला? हो सर. किती दिवस? 2 दिवस. मी नाही राहू शकत जास्त दिवस त्यांच्याशी बोलल्याशिवाय. ते राहतात पण मी नाही राहू शकत. मी नाही बोलत. ते चिडचिड करतात माझ्यावर. नाही बोलले, मला राग आला की मी बोलतच बरोबर येते मग माझ्याजवळ. आमच्याकडे तर आम्ही 2 मिनिटही नाही म्हणजे बोला राहू शकत. 2 मिनिटं पण नाही. किती भांडलं तरीही इकडून या रूम मधून त्या रूम मधून पटकन बोलावं लागते. तुमच्याकडे सर्वात जास्त राग तर मलाच येतो. त्यांच्यावर, म्हणजे त्यांच्यावर चिडते मी.
असंच थोड्या थोड्या गोष्टीवरनं काय झालं मग असंच राग 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 करायचा आणि मग बोलायचं. अरे 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 तुमचं का माझ्या घरात मी थोडी आहे चिडकी, पण ते मला खूप सपोर्ट करतात. म्हणजे एकंदरीत असं लक्षात आलंय की तुम्ही सगळ्या मिळून त्या बिचाऱ्या घरातल्या पुरुषांना हैराण करता. नाही थोडं थोडं ते म्हणजे खट्टा मिठा पाहिजे ना सर. तुम्ही जेव्हा घरी नसता तेव्हा आणि ते जर दिवसभर घरात असतील तर ते आनंदात असतात. नाही माझे नाही म्हणतात, मग घरी गेल्यावर म्हणतात की इतका वेळ लागला, चांगलं नाही वाटत होतं आम्हाला. कंटिन्यू आमच्याकडे तर मी पाहिजेच त्यांना समोर, म्हणजे करमतच नाही त्यांना. कसा आहे त्यांचा स्वभाव कसा आहे? खूप छान आहे सर, मिस्टरांचा. खूप छान आहेत. थोडे रागीट आहेत पण तसं छान आहे. करतील माझ्यामुळेच राग कमी झाला. नाही माझ्यामुळे राग कमी झाला म्हटलं त्यांचा. माझ्याकडे पण तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा? माझे मिस्टर हिटलरच म्हणावं. अरे जेव्हा ते म्हणजे रागात येतात तेव्हा हिटलरसारखेच वाटतं. आणि तुम्ही कशा आहात हो? नाही माझा स्वभाव शांत आहे. शांत स्वतःहून सांगते ते. तुमचा? ते भाऊजींना विचारायला पाहिजे. माझा खूप चिडचिडा स्वभाव होय आहे ना? सर. हो स्पष्ट सांग. खूप जास्त. आणि मला खोटं बोलणं आवडत नाही. समोरचा व्यक्ती माझ्याशी खोटं बोलत असेल मला मुळीच आवडत आणि नाही. मिस्टरांचा स्वभाव कसा? मिस्टरांचा स्वभाव खूप छान आहे माझा, पण माझ्यासोबत खूप चिडचिड करत असतात, पण मला माझ्याशी तेच राहत कळत पण नाही. सगळ्या मिस्टरांचे स्वभाव हे छान नवरा आहे. होतं, तर ते पण कोणाशी तुमचा हा आमचं प्रॉब्लेम का तुम्ही काढत नाही? भांडण झालं नंतर म्हणते पॅचअप जर झालं मग मला म्हणते तू भांडत नको जाऊ, मला तुझ्याशी नाही राहणं होत, असं तसं म्हणतात ते. पण पुन्हा 2 दिवस गेले की भांडण होतेच, कोणत्या नाही कोणत्या कारण असतं. तुमच्याकडे काय? त्यांचा शांतपणा आहे आणि रागीट पण आहे. ते कसं असं बोलून नाही दाखवत, एकदम मनातल्या मनात ठेवतात ना. माझं असं बडबड आहे, मी बोलून दाखवते पटकन. लवबर्ड तुमचं? आमच्याकडे तर स्वभाव त्यांचा आहे, थोडा रागीट आहे, पण सांभाळून घेतात. कधी म्हणजे चुकलं तर समजावून सांगतात. तुमच्याकडे मिस्टरांचा स्वभाव? अगदी शांत आहे त्यांचा स्वभाव. होय ना? आणि म्हणजे असे खोडे करणारे आहेत. तुमच्या स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल मिस्टरांना? मला माझा स्वभाव थोडा शांत झालेला त्यांना नेहमी आवडेल. पण तो करत नाही तुम्ही? नाही होतच नाही सर, मी प्रयत्न करते पण खरंच नाही होत. तुमच्या? माझ्या स्वभावात म्हणजे त्यांना असं वाटते की मी जे काम योग्य वेळी झालं पाहिजे ते मी केलं पाहिजे, समजून व्यवस्थित त्या वेळेपर्यंत ज्या गोष्टी सांगितल्या नाही पाहिजे. मी खरं जरा जास्त बिझी राहते. मला इतके कार्यक्रम राहते ते कधी कधी काय बोलतात, तू माझ्यासाठी नाही सर्व लोकांसाठी झाले. काय म्हणतात, खूप बिझी, इकडे जायचं आहे, ह्या मैत्रिणीकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, नातेवाईकांकडे जायचं. वाटच बघत असता काय सूर्योदयाची? नाही म्हणजे मला इतकी बिझी असते मी, यांना पण माहिती आहे मी खूप जास्त बिझी. बिझी म्हणजे करता काय जाऊ? मी थोडं हेल्प नेचर आहे आपला जे आहे त्यामुळे ते. मदत करतात तुम्ही. हा मदत करते. कोणी मला म्हटलं की अगं मला हे काम आहे चलशील का, माझं तुमचा स्वभावच तसा आहे, आता तर मग सगळ्यांना मदत करतात. तर मी करते. हौशी आहे ती. तुमच्याकडे काय? माझ्याकडे मीच राग करते, त्यांना असं वाटेल की कळलं, हे 10 वेळा सांगितलं. माझा राग कमी झाला असं त्यांना वाटेल की हिचा आवडेल, राग कमी आवडेल. झाला पाहिजे. आवडेल. तुमच्या? माझ्या मिस्टरांना तेच वाटेल की मी जे फ्रेंड सर्कल आहे जास्त वेळ देते ना त्यांना, ते म्हणेल की तू मला दे वेळ. आणि तुमच्याकडे? माझ्याकडे त्यांना असं वाटते की मी रागीत जे घर सोडून निघून जाते नेहमी, ते तुम्ही? नाही जायला पाहिजे. तुम्ही कुठे जाता? मैत्रिणींकडे किंवा किती आपल्या किती friend- दिवसासाठी? नाही दिवसासाठी रे, सकाळी निघून जायचं आणि मग रात्री 9-10 वाजेपर्यंत घरी येऊन जायचं. म्हणजे हे बरं आहे, मैत्रिणींबरोबर फिरण्यासाठी घरात काहीतरी प्रॉब्लेम करायचा. शॉपिंग वगैरे करून आला की बरं वाटते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.